नमस्कार. आपण आलो आहेत तरोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी कृषी विभाग व आत्मा यांचे प्रशिक्षणार्थी शेतकरी माननीय राजेंद्र भाऊ पाटील यांच्या शेतात. राजेंद्र भाऊ यांनी त्यांच्या शेतात मुक्त गाईचा गोठा केला आहे. तर मुक्त गाईच्या गोठा केल्याने काय फायदा होतो ते आपण सरांच्या तोंडूनच ऐकून. सर, मुक्त जो आपण गाईचा गोठा केला आहे, गोशाळा केली, तर त्याचा काय फायदा भाऊ? याचं कसं आहे सर, की मुक्त जर ठेवला तर त्याच्या स्वइच्छेने ते भ्रमण करत असतात. आणि आपण जर बांधलेला गोठा जर केला तर त्यांना म्हणजे त्यांना भूक लागते त्यावेळेला आपण त्यांना टाकत नाही. समजा ज्या वेळेला त्यांना तहान लागते आपण त्यांना पाणी पाजू शकत नाही. त्याचा साईड इफेक्ट काय होतो की ते जनावर म्हणजे जसं अंगावर पाहिजे तसं क्वालिटीमध्ये येत नाही. आणि जर मुक्त जर राहिलं तर ते स्वतःच्या ह्याच्यानं स्वच्छंदानं भ्रमण करते. जहा भूक लागते तेव्हा खाते, ज्या वेळेला पाणी लागते त्यावेळेला पाणी पिते, ऊन वाटलं तर उन्हामध्ये येते आणि सावली वाटली तर सावलीमध्ये जाते. ते जनावर मोकळं राहते, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचा आजार येत नाही किंवा कोणत्याही गोचीड गोमाशी हे त्याच्यावर कोणताही म्हणजे हे रोग येत नाही, प्रतिकार म्हणजे येत नाही बुवा. जसं म्हणजे थोडक्यात जनावरांवर येणारे आजार कमी होतं गोठा चांगला. आणि त्यामुळे जनावरांची प्रकृती पण चांगली राहते. अच्छा. बरं सर, हे मुक्त गोठा केला आहे तुम्ही, हा मुक्त गोशाळेत हा गोठा केला आहे, बरोबर? पण हे आता आबाई दाखवा बरं, हे शेण आणि मग मॅनेज कसं काय करता असं मुक्त याच्यामध्ये? साफसफाई कसं करता? साफसफाई करत असताना आमचं आहे सकाळच्या वेळेला जे मजूर येत असतात ते एक साईडला गायी होऊन जातात. समजा त्यांना राधा जर म्हटलं तर ते एक साईडला चालले जातात आणि इकडलं जर म्हणजे मोकळं याच्यातलं सफा करून घ्यायचं. नंतर तिकडून नुसतं राधा म्हटलं की त्या गायी सर्व इकडे येतात, मग ते बाकीचं ते सफा करायचं. म्हणजे त्यांना राधा, कारण त्यांचा एक गायीचा एक हे आहे. सकाळच्या वेळेला आम्ही बासुरीचं दहन म्हणजे दोन्ही लावतो आणि त्यामुळे राधा जर म्हटलं तर त्यांना ते एक भाषा समजते बा. कारण आम्ही प्रत्येक गावडीला एक राधा म्हणूनच पुकारतो बा. तसं तर त्या भाषा त्यांना तर समजतात समजा. आणि गाईला जर राधा म्हटलं तर ते हुंकार बी देते आणि तसं भ्रमण करत असते बा गाई. बरं सर, तुम्ही इथे गोमूत्र कसं जमा करतात? गोमूत्र तर आमच्याकडे म्हणजे बा आम्ही कॅनामध्येच सकाळच्या वेळेला 4 वाजायचं उठायचं. कॅना गाय ज्या वेळेला उठली की तिथे उभं राहायचं. गाय मुतायला लागली की कॅन लावायची बा. एक गायचं सकाळच्या वेळेला कसंही झालं तर 4 ते 5 लिटर लोकच्या आसपास गोमूत्र जमा होतं एका गावडीला. पण सर, बंदिस्त मध्ये गोमूत्र जमा करणं सोपं आहे, याच्यात गोमूत्र जमा करणं थोडंसं अवघड वाटतंय मला एवढ्या गर्दीत. नाही सर, काही अवघड नाही. करणाऱ्या व्यक्तीला काही अवघड नाही. बंदिस्त याच्यामध्ये शेण आणि गोमूत्र मिक्स होऊन जाते, त्याचा तेवढा हे रिझल्ट येत नाही. आणि हे जे पकडलेलं आहे ना हे एकदम व्यवस्थित राहते आणि कोणाच याचा साईड इफेक्ट होत नाही, काहीच नाही. समजा पकडायला बी सोपे जाते ना. गायचं काय, समजा गाय उठली म्हणजे तुम्ही कॅन खाली ठेवू शकता आणि जी गाय समजा मुक्ताना वाकली म्हणजे कॅन ठेवली म्हणजे कॅन ते गाय तिथे मुतत राहते, ते पकडलं जाते. समजा रोज सकाळी आम्ही कसंही झालं तर 40 ते 50 लिटर पकडतो. बरं सर, ह्या एवढ्या गायी तुम्ही जमा केल्या, हे म्हणजे किती गायी येतात आपल्या इथे? ह्या सर्व 310 आहे. 310 गायी. आता किती वर्षापासून चालू आहे आपली गोशाळा? आमची गोशाळा आहे 6वं वर्ष आहे साहेब. 17/12/2020 मध्ये आम्ही स्थापना केलेली होती आणि संकल्प घेतलेला होता की बा आपल्याला भाकड गायचीच म्हणजे बा दुधाळ नाही करायचं. आपल्याला एक व्यवसायाचा दृष्टिकोन नाही आपला एक बा सेवा व्हावीचा उद्देश आहे. समजा बा जेणेकरून आपल्या सेवा बी होईल आणि आपल्या जमिनीला खत मिळेल, बस हा एक आपला त्या भोवतीचा उद्देश आहे. म्हणजे सेवा भावा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भाकड गायींची सेवा करता. अच्छा, हा सेवाभाव हा मनात आला कसं सर? कारण फार कमी लोकांच्या मनात येतो बरं सेवाभाव. कारण जनरली गोशाळा आपण बघतो एक तर त्याच्यापासून काही इन्कम सोर्स क्रिएट व्हावा म्हणून असतं. तुम्ही एक सेवाभाव म्हणून हा मनात विचार कसा आला? कसं आहे सर, किंवा आम्ही सर्वच केलेलं आहे. मी सर्व क्षेत्रातला एक जणू किळाच आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये सर्व काम बघितलेलं आहे. राजकारणामध्ये आपल्याला ते काही जमत नाही. आणि आपलं मनाची समजा बा याच्यामध्ये आपल्याला छंद वाटतो समजा, आणि थोडी अंगामध्ये मस्ती पण होती. मस्ती जिरवायसाठी बा एक काय करायचं तर एक गायीची सेवा करायची, ह्या उद्देशानं आपण हे चालवलेलं आहे. सर, तुम्हाला थकवा नाही वाटत? कारण सकाळी 4 वाजता तुम्ही येतात. फ्रेश वाटतं साहेब, काहीच नाही. बिलकुल सकाळच्या 4 वाजेपासून येतो मी, संध्याकाळचे 7-8 वाजे लोक बी गोशाळेमध्ये राहत. मला काही इफेक्ट जाणवत नाही, काही बिमारी नाही, काही नाही, काहीच नाही. मला मोकळं वाटतं. उलट ज्या दिवशी गोशाळेत नाही आलं मला कसंही वाटतं, पण गोशाळेत आलो म्हणजे निवांत राहतो बिलकुल फ्रेश. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की बंदित गोशाळा केली पाहिजे का असं मुक्त संचार? मुक्त संचारच गोठा पाहिजे. मुक्त संचार बंदिस्त याच्यामुळे हे होत नाही ते. आणि खाली तर कोबा नकोच आहे. कोबा नकोच आहे सर. कोब्यामुळे जास्तीत जास्त गायी दगावल्या आता. समजा
कारण काय होते, गाई हिटवर आली किंवा गाई एखादं गाय मारामारी करायला लागली, त्याचे पाय त्या कोब्यावरून सरकले गेले तर ते बसली तर पुन्हा उठत नाही आणि काही इलाज त्याच्यावर होत नाही बा. कारण कंबळल्यामध्ये गॅप जर कंबळल्यातून जर मुडली ते गावडी तर ते काही केल्यानं त्याच्यावर इलाज होत नाही. पाय मुडला तर जोडता येतो पण कंबळल्यामध्ये काही होत नाही. त्यापेक्षा हे कसं आहे, याच्यामध्ये काही इफेक्ट येत नाही त्यांना आणि मोकळ्या राहतात तेव्हा. थोडक्यात राजेंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला गोशाळा करायची असेल तर आपण गोशाळेत मुक्त संचारच गोठा करावा, जेणेकरून खरी गोसेवा घडेल आणि गाईचं आरोग्य पण व्यवस्थित होईल. दुसरी गोष्ट, आपण गोशाळेत कोबा करायचा नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे कोबा केला तर गाईला अपघात होऊ शकतो. म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले जर गोशाळा करायची असेल तर सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतोय. आपण सरांशी संपर्क करून आपलं काही गोशाळेचं नियोजन असेल तर आपण त्या पद्धतीने करू शकतात. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद साहेब.